नमस्कार, मी सुरेखा. दारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सुबुद्धी सरकारला यावी या मागणीसाठी आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार सतेज पाटील यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ विठ्ठल मूर्तीला साकडं घातलंय. कोल्हापूर शहरातील रस्त्याचे चित्र पुन्हा एकदा पावसाळ्यातील परीक्षेत नापास झाले. भल्या मोठा गाजावाजा करत तब्बल 100 कोटीचा निधी खर्च करून शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, डांबरीकरण आणि डागडुजीची कामे करण्यात आली. मात्र पावसाळ्याची सुरुवात होताच या कामाची गुणवत्ता चव्हाट्यावर आली आहे. आता काही दिवसापासून पडत असलेल्या पावसातच नव्याने झालेले रस्ते उखडलेत, ठिकठिकाणी खड्डे पडलेत आणि डांबराचे थर विळत झाल्याने वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासांना सामोरं जावं लागतंय. शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून जावा अशी मागणी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली होती. या मागणीनंतर आमदार पाटील यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका सुरू झाली आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन पेटवत मानसरी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच सकाळी बैठक घेऊन न्याहारी उरकली. खरड आणि भाकरीचा आस्वाद घेत शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजेत अशा घोषणा देत या आंदोलनाला विशेष स्वरूप दिले. या शेतकरी बैठकीत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी तसेच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे हे उपस्थित होते. राज्यात गेल्या 10 वर्षापासून विविध फसवणूक योजनांमधून तब्बल 105 लाख गुंतवणूकदारांची 22,552 कोटी रुपयाची आर्थिक फसवणूक झाल्याचं सरकारनं मान्य केलंय. विधान परिषदेतील प्रश्न उत्तरात आमदार सतेज पाटील यांनी सायबर गुन्ह्यावर ठोस पावलं उचलण्याची मागणी केली आहे. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात प्रत्येक पोलीस घटकात आर्थिक गुप्तवार्ता कक्ष सुरू करण्यात आला असून या माध्यमातून गुंतवणूकदारांची आगाऊ फसवणूक टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोव्यातील नागरिक आणि पर्यटक लवकरच गोकुळच्या दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा अधिक चांगला लाभ घेणार आहेत. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ आणि संचालक मंडळाचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सदिच्छा भेट देऊन गोवा मिल्क फेडरेशनच्या सहकार्याने एक सामंजस्य योजना आखण्याची दिशा ठरवली आहे. केंद्र सरकार 12% GST स्लॅब हटवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे कपडे, कुकर, इस्त्री, सायकल, स्टेशनरी, केसांचं तेल, नॅपकिन यासारख्या अनेक दैनंदिन वस्तू स्वस्त होऊ शकतात. कोल्हापूरसारख्या शहरातील ग्राहक आणि व्यापाऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. गुरुवारी कोल्हापूर शहर व परिसरात दिवसभर ऊन पावसाचं वातावरण राहिलं. सकाळपासून दुपारपर्यंत जोरदार सरी पडल्याने पंचगंगा नदी पात्राबाहेर आली असून पाणी इशारा पातळीकडे जात आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाणी पातळी 50% गेली असून 50 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधाऱ्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. 2 दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याने धरणात भर पडत आहे. अमेरिकेतील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2025 मध्ये कोल्हापूरचे जलतरणपटू मंदार दिवसे यांनी 2 सुवर्णपदके पटकावलेत. 400 मीटर फ्री स्टाईल आणि 4x50 मीटर फ्री स्टाईल रिले पुरुष गट या प्रकारात त्यांनी ही पदके जिंकल्यात. त्यांच्या या कामगिरीमुळे भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झालंय. आपण आजवर खाद्य महोत्सव, नाट्य महोत्सव, चित्रपट महोत्सव अनेक पाहिले असतील, पण तुम्ही कधी चिखल महोत्सव पाहिलाय का? नाही ना? पण राधानगरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मानबेट पैकी चौके या शाळेत आज शुक्रवारी असाच अनोखा चिखल महोत्सव भरलाय. तोही अगदी दणक्यात. मातीशी नाळ जोडणारा, मातीच्या मायेची ऊब देणारा हा आगळा वेगळा महोत्सव पाहायला माजी विद्यार्थी, गावकरी, गृहिणी अनेक थोर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज. गोकुळ सोबत गो कूल.